तळ कोकणामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील धनगर समाजाची प्रमुख मंडळी आज या जागर यात्रेच्या निमित्तानं उपस्थित आहेत। तर तुम्हा सर्वांचं मी मनस्वी आभार व्यक्त करतो। या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित माझे सहकारी माननीय शिवदासजी बिडगर, माननीय नवलराज काळे, बाळा गोसावी, संतोष सारस्कर, बाळू कोकरे, दीपाताई ताटे, राधिकाताई शेळके, किशोर वरक, अमोल जंगले, सुरेश झोरे, भरत गोरे, कानू शेळके, राजेश जानकर, विजय जंगले, राजेंद्र माने, कानू शेळके, व्यासपीठावरती उपस्थित सर्व मान्यवर आणि तुम्ही सर्वजण या जागर यात्रेसाठी उपस्थित असणारे वडीलधारी मंडळी, युवक मित्र आणि माझ्या भगिनी। खरं तर धनगर समाजाच्या प्रश्नावरती गेल्या अनेक वर्षांपासून अनेक नेते मंडळी 1961 पासूनचा हा आपला प्रश्न प्रलंबित आहे। या प्रश्नाची सोडवणूक व्हावी, या प्रश्नाची उकल व्हावी म्हणून वेगवेगळ्या काळामध्ये वेगवेगळ्या नेतृत्वानी धनगर समाजाच्या आरक्षणाचा लढा उभा केला, त्याचा पाठपुरावा केला। परंतु आज या क्षणापर्यंत धनगर समाजाच्या हातामध्ये एसटीचा दाखला मिळाला नाही आणि 2018ला मी पहिल्यांदा हे आंदोलन हातामध्ये घेतलं। या राज्यातल्या धनगर समाजाच्या प्रश्नावरती आम्ही सभेतून ऐकायचो, लोकांच्याकडून, आपल्या नेते मंडळींच्याकडून ऐकायचो, पेपरला वाचायचो की रचड झाले, धनगरचं धनगड झालंय म्हणून आरक्षण मिळत नाही। आणि म्हणून आम्ही या सगळ्या खोलात गेलो, महाराष्ट्रातल्या सगळ्या तहसीलदारांना पहिल्यांदा माहितीचा अधिकार दिला आणि त्या अधिकारामध्ये आम्ही हे माहिती मागवली की तुम्ही किती धनगडांना, धनगराची माहिती मागवली नाही, धनगडांची माहिती मागवली की किती धनगडांना तुम्ही एसटीचा दाखला दिलाय। महाराष्ट्रातल्या सगळ्या तहसीलदारांनी लिहून दिलं, एकाही धनगडाला आम्ही आज तागायत धनगडाचं एसटीचं सर्टिफिकेट दिलं नाही। मग तोच माहितीचा अधिकार आम्ही जात पडताळणी समितीच्या प्रमुखांना दिला। तुमच्याकडे आतापर्यंत किती धनगड जात पडताळणीसाठी तुमच्याकडे आले आणि किती धनगडांना तुम्ही जात पडताळणी दिली? राज्यातल्या सगळ्या जात पडताळणी समितीच्या प्रमुखांनी लेखी दिलं, एकाही धनगडाला आम्ही जात पडताळणी सर्टिफिकेट दिलेलं नाही। तिसरा माहितीचा अधिकार आम्ही जिल्ह्याच्या कलेक्टरना दिला, प्रत्येक जिल्ह्याला, तुमच्याही जिल्हाधिकाऱ्यांना दिला आणि त्यांच्याकडे आम्ही अशी माहिती मागवली की तुमच्याकडं 1961, 1971, 1981, 1991, 2001 आणि 2011 या जनगणनेमध्ये तुमच्याकडं धनगडांची जनसंख्या किती नोंद आहे? तर राज्यातल्या सगळ्या कलेक्टरांनी लेखी दिलं, एकाही धनगडाची जनसंख्या आमच्याकडं नोंद नाही। आता तहसीलदार प्रमुख, जात पडताळणी समितीचे प्रमुख आणि कलेक्टर हे सगळे प्रशासनातले प्रमुख आहेत, यांच्याकडून लेखी आलं की धनगड राज्यामध्ये नाही। मग तो माहितीचा अधिकार आम्ही मंत्रालयामध्ये, आदिवासी मंत्रालयाकडे दिला आणि त्यांना विचारलं तुमच्याकडे किती धनगडांची संख्या नोंद आहे? तर तिथं खरं गेम होती, तिथं चुकीच्या पद्धतीनं कागदोपत्री धनगड त्यांनी जीवन ठेवला होता आणि मग आदिवासी मंत्रालयानं आम्हाला लेखी उत्तर दिलं 52,000च्या वर धनगड या महाराष्ट्रामध्ये राहतात। बघा, कलेक्टर म्हणतोय नाही, तहसीलदार म्हणतोय नाही, जात पडताळणी समितीचा प्रमुख म्हणतो नाही, परंतु आदिवासी मंत्रालय म्हणतंय 52,000 धनगड या राज्यामध्ये अस्तित्वात आहेत। आणि मग परत आम्ही त्यांच्याकडे माहिती मागवली, हे 52,000 धनगड नेमके कुठं राहतात त्याची तुम्ही आम्हाला माहिती द्या। आणि ती जी माहिती समोर आली तर मित्रांनो, धनगरांचीच गावं, त्या गावामध्ये धनगड राहतात असं कागदोपत्री त्यांनी जीवन ठेवलं होतं। त्यापैकी 6 धनगड हे माझ्या पडळकरवाडी गावामध्ये आहेत असं सरकार दप्तरी नोंद होतं। आणि मग हे सरकारचे सगळं निदर्शनास आणून दिलं। आम्ही तेव्हा देवेंद्रजी फडणवीस साहेब मुख्यमंत्री होते, त्यांना विनंती केली की तुम्ही धनगड आणि धनगरांची बैठक मंत्रालयात लावा। आमचं भांडण धनगर विरुद्ध धनगड आहे, आमचं भांडण आदिवासींचं नाही आहे। हे मीडियामध्ये येतं, पेपरला येतं, सभागृहात काही लोक बोलतात, विरोधात स्टेटमेंट करतात की आम्ही धनगरांना आदिवासीमध्ये येऊ देणार नाही, आम्ही समावेश होऊ देणार नाही, राज्याचे मंत्री बोलतात। ह्याला तुम्ही महत्त्व देऊ नका, या विषयाकडे सिरियस बघू नका, त्यांच्या हातात काही नाही आहे। आपण मुळात त्यामध्ये आहोत, आपल्याला अंमलबजावणीची मागणी आहे, नव्यानं समावेशाची मागणी महाराष्ट्रातला धनगर करत नाही, त्यामुळं आम्ही त्यामध्ये आहोत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला आरक्षण दिलंय
ते आरक्षण तुम्ही गेली 60-70 वर्ष थांबवलंय, धनगरांच्या वरती अन्याय केलाय आणि म्हणून आम्ही अंमलबजावणीची मागणी करतोय। आणि यात सगळ्यात मोठा पापाचा धनी आहे तो बारामतीचा शरद पवार यांनी हे सगळं षडयंत्र केलाय। मित्रांनो, हे नीटपणे तुम्ही समजून घ्या, कारण 1980-90च्या दशकामध्ये पहिल्यांदा धनगरांची चळवळ महाराष्ट्रात उभा राहिली। धनगरांना तुम्ही एसटी मध्ये आहे पहिल्यांदा कळलं, हे समजावून सांगितलं ते स्वर्गीय BK कोकरे, हे बारामती तालुक्यातल्या उंडवडी गावाचा एका मेंढपाळाचा पोरगा, हा उच्च शिक्षित मुलगा, त्या काळातला इंजिनियर मुलगा, ज्याला 1 लाख रुपये पगाराची नोकरी तेव्हा लागली होती, त्या नोकरीवरती लात घालून धनगरांच्या चळवळीमध्ये हा पोरगा बाहेर पडला, महाराष्ट्रामध्ये फिरला, दऱ्या खोऱ्यामध्ये वाड्या वस्त्यावरती गेला, धनगरांना समजावून सांगितलं की आपण एसटी मध्ये आहोत, आपल्याला एसटी आरक्षणाची अंमलबजावणी करायची आहे, तुम्ही सगळे एकत्रित या। पवारांच्या हे लक्षात आलं की धनगराचा पोरगा धनगरांना जागा करतोय। जेव्हा जेव्हा महाराष्ट्रातला धनगर जागा होतो तेव्हा तेव्हा प्रस्थापितांच्या पायाखालची वाळू सरकते, कारण त्यांचं राजकारण सगळं धनगरांच्या वरती आहे। बारामतीमध्ये 1 लाख धनगर आहेत, हे पवारांचं नेतृत्व धनगरांनी उभा केलंय। तिथला प्रस्थापित मराठा पवारांच्या विरोधात होता, तेव्हा आपल्या गरीब मराठा समाजाने यांचं नेतृत्व उभा केलं आणि त्याच पवारांनी आपला घात केला। यशवंतराव चव्हाणांच्या पासून आतापर्यंत कुणीही धनगरांची ठामपणे बाजू घेतली नाही। मी देवेंद्र फडणवीसांचा आभार मानेल की 2018ला पहिल्यांदा 19ला त्यांनी कोर्टामध्ये ॲफिडेव्हिट दिलं, धनगर नावाची जमात महाराष्ट्रात अस्तित्वात नाही, आहेत ते धनगर आहेत। आमचं म्हणणं हेच होतं ना की धनगड राज्यामध्ये नाही, तर सरकार तेव्हा म्हणायचं की धनगड आहे तो जंगलात राहतो, तो लाजरा आहे, तो भुजरा आहे, तो माणसात येत नाही। आणि म्हणून पहिल्यांदा 19 साली शपथपत्र दिलं सरकारनं, कागदावरती दिलं, नुसतं तोंडी बोललं नाही, ॲफिडेव्हिट हायकोर्टामध्ये दिलं की राज्यामध्ये धनगड नावाची जमात अस्तित्वात नाही, आहे ते धनगर आहे। आता न्यायालयात केस चालू आहे, वकील साहेबांनी सांगितलं न्यायालयाच्या केसमध्ये 2022ला हे सरकार आल्याच्या नंतर मी सातत्यानं पाठपुरावा करतोय, परत एक ॲफिडेव्हिट धनगरांच्या बाजूने दिलं आणि तिसरा ॲफिडेव्हिट मागच्या 2 महिन्यापूर्वी 2023ला आपल्या बाजूने दिलाय। कोर्टानं 8 डिसेंबर, 11 डिसेंबर आणि 15 डिसेंबर या 3 तारखा धनगर समाजाच्या आरक्षणाच्या अंतिम सुनावणीसाठी राखीव ठेवलेल्या आहेत। कोर्टात धनगर केस शिवाय दुसरं कुठलंच कामकाज चालणार नाही आणि त्यामुळं डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये धनगरांच्या बाजूनं न्यायालयाचा निकाल येऊ शकतो, कारण किमान 170 पुरावे धनगरांच्या बाजूने दिले, किमान 170 पुरावे धनगरांच्या बाजूने दिलेले आहेत। सरकारचं व्यवस्थित म्हणणं धनगरांच्या बाजूने मांडलंय। काही आदिवासी जमातींनी तिथं विरोध केला, कोर्टाने त्यांना सवाल केला तुम्ही धनगर आहात का? हे धनगर आणि धनगराचं भांडण चालू आहे। आदिवासी जमातींनी जिथं तिथं केस दाखल करण्याचा प्रयत्न केला तेव्हा कोर्टाने त्यांना विचारलं तुम्ही धनगर आहात का? धनगर कोण असेल तर त्याचं मी ऐकून घेत, आणि त्यामुळं आता आपल्या बाजूने निकाल 100% लागल, 1,00,000% लागल, त्यामध्ये मनात शंका नाही। परंतु धनगरांनी सावध राहिलं पाहिजे, म्हणून मी ठरवलं न्यायालयातली आमची केस चालू आहे, तो आमचा प्लान A आणि रस्त्यावरती धनगरांची लढाई सुरू करणं हा आमचा प्लान B आहे। आणि म्हणून मी राज्यभर फिरतोय। आज कोकणात त्यासाठी झालोय। कोकणात आता 3 सभा आहेत, तुमच्यानंतर खेड, नंतर रोहा, 3 सभा आहेत। मी तुम्हाला कळकळीची विनंती करतो की आपल्या लोकसंख्येप्रमाणे आपल्याला काही मिळालं नाही। लोकशाहीमध्ये राजकारणाला फार महत्व आहे, लोकशाहीमध्ये लोकप्रतिनिधीला फार महत्व आहे। जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी या तत्वावरती या महाराष्ट्रातल्या धनगरांच्या वाट्याला काहीच आलं नाही। आतापर्यंत 1960 नंतर 28 आमदार विधान परिषद आणि विधानसभेमध्ये गेले, ज्याची संख्या 2 कोटी आहे, त्यांचे 28 आमदार जर जात असतील तर ही गोष्ट किती गंभीरतेने घेण्यासारखी आहे तुम्ही विचार करा मित्रांनो। आणि म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना आवाहन करतोय, विनंती करतोय, गट तट पक्ष पार्ट्या तुम्ही कुठल्या पार्टीत काम करता हे फार महत्त्वाचं नाही, तुम्ही धनगर समाजाच्या आरक्षणासाठी सगळ्यांनी एकत्रित येणं, लढा उभा करणं, रस्त्यावरची लढाईचा जेव्हा आदेश येईल तेव्हा रस्त्यावरती उतरणं, राज्य सरकारला दाखवून देणं की आम्ही सगळे धनगर एक आहोत, तुम्ही आमच्या आरक्षणाची अंमलबजावणी करा, आम्ही सगळे तुमच्या बाजूने ठामपणे उभं राहू, हे दाखवून देण्याची वेळ आलेली आहे। प्लान आम्ही 2 सांगितलं, एक रस्त्यावरची लढाई, एक न्यायालयीन लढाई। मी मागच्या बैठकमध्ये 21 सप्टेंबरला जी बैठक मंत्रालयात झाली मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री महोदयांच्या सोबत, तेव्हा मी त्यांच्याकडे एक प्रस्ताव दिला की राज्य सरकारच्या अधिकारामध्ये एखादी जर अशी काही किरकोळ चूक झाली असेल, काना मात्रा वेलांटी उकार असं काही बदल झाला असेल तर तो दुरुस्त करण्याचा अधिकार हा राज्य सरकारला आहे, केंद्राकडे पाठवण्याची आवश्यकता नसते। आणि त्याच्यासाठी मी बिहार सरकारनं त्यांच्या अधिकारामध्ये काढलेला GR
तेलंगणा सरकारनं त्यांच्या अधिकारामध्ये काढलेला GR, मध्य प्रदेश सरकारनं त्यांच्या अधिकारामध्ये काढलेला GR आणि कालच मला एक छत्तीसगडच्या सरकारनं काढलेला GR मिळाला आहे. मी आता आजच्या सभा झाल्यानंतर मी उद्या मुंबईला जाऊन मुख्यमंत्री महोदयांच्याकडे तो GR देणार आहे की राज्य सरकारच्या अधिकारामध्ये SC ST मध्ये जर अशा काही किरकोळ चुका झाल्या असतील तर त्या दुरुस्त करण्याचा पूर्ण अधिकार हा राज्य सरकारचा आहे. आणि म्हणून राज्य सरकारकडे आमची मागणी आहे की तुम्ही 2019ला हायकोर्टामध्ये शपथपत्रावरती दिलं की या राज्यामध्ये धनगर नावाची जमात अस्तित्वात नाही, 36 नंबरला आहेत ते धनगर आहेत, तर तुम्ही या राज्यातल्या सगळ्या कलेक्टरना सूचना द्या आणि धनगरांच्या पोरांना STचा दाखला द्यायला सुरू करा, असा GR राज्य सरकारनं काढा. आता आपल्याला थांबून चालतच नाही, कारण एवढा मोठा अन्याय अत्याचार आपल्यावरती झालाय, तितका अन्याय या देशात कुठल्याच जातीवरती झाला नसेल, कुठल्याच जातीवरती झाला नाही. अरे इतके शोषित गुलामांना गुलामीची जाणीव करून दिली तर तो पेटून उठतो, बंड करतो. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी सांगितलं. या महाराष्ट्रातला धनगर पेटून का उठत नाही, का बंड करत नाही, का या पवारांच्या पाठीमागे राहतो? अरे हे सगळं सोडून द्या ना. हे तुमच्यावरती केलेला इतका मोठा अन्याय आहे, तळपायचे आग मस्तकात जाते की नाही तुमच्या? आज तुम्ही मला इथं सांगितलं की आज रस्ते मिळत नाही, पाणी मिळत नाही, लाईट मिळत नाही. मी मागे जेव्हा घोंगडी बैठकीच्या वेळेस आलो होतो, मी सरकारकडे तेव्हा विरोधी पक्षात होतो, मी सरकारकडे लावून धरला की या महाराष्ट्रातल्या धनगरवाड्यांना, या महाराष्ट्रातल्या आदिवासी पाड्यांना आणि या महाराष्ट्रातल्या बंजारा तांड्यांसाठी तुम्ही रस्त्यांची योजना आणा. पहिली मागणी करणारा हा गोपीचंद पडळकर सभागृहामध्ये आहे. आणि तेव्हा तत्कालीन महसूल मंत्र्यांनी मला शब्द दिला होता सभागृहात की आम्ही हे रस्ते करू, हा आराखडा तयार करू, पण त्यांनी केलं नाही. आपलं सरकार आल्यानंतर देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी ही योजना आणली. आणि तुम्हाला मी सांगतो, आनंदाची गोष्ट आहे, महाराष्ट्रातल्या धनगर समाजासाठी वाड्या वस्त्या जोडण्यासाठी महाराजा यशवंतराव होळकर रस्ते जोड योजना महाराष्ट्र सरकारनं घोषित केली आहे. दुसरी योजना बिरसा मुंडा आदिवासी पाड्यांच्यासाठी जोडणारी रस्ते जोड योजना बिरसा मुंडांच्या नावानं आणि संत सेवालाल महाराजांच्या नावानं बंजारा तांडे जोडण्यासाठी योजना जाहीर केली आहे. मी आपल्या माध्यमातून, मीडियाच्या माध्यमातून सिंधुदुर्ग, रायगड आणि रत्नागिरीच्या कलेक्टरांना आवाहन करतो की तुम्ही या जिल्ह्यातल्या सगळ्या धनगरवाड्यांचा आराखडा तयार करा. राज्य सरकारनं त्याच्यासाठी पैसे राखून ठेवलेले आहेत. तिथं खासगी जागा कुणाच्या आहेत, वनाची जागा कुठली आहे, सरकारी जागा कुठली आहे, नेमक्या काय अडचणी आहेत, याचा सगळा आराखडा इथल्या जिल्हाधिकाऱ्यांनी तयार करावा. आणि त्याच्यासाठी पैशाची 4000 कोटीची तरतूद या 3 योजनांसाठी राज्य सरकारनं मंजूर केलेली आहे. आणि ती योजना कोकणातल्या धनगरवाड्यांच्यासाठी आणि कोल्हापूर जिल्ह्यातल्या धनगरवाड्यांच्यासाठी अत्यंत प्रभावीपणे राबवणं ही आपल्या आता सगळ्यांची जबाबदारी आहे. सरकारनं निर्णय केलेला आहे. दुसरा विषय महत्त्वपूर्ण इथं सांगितला गेला की काही ठिकाणी शाळांची सुविधा नाही, काही ठिकाणी आरोग्याची सुविधा नाही आणि खाजगीकरण शाळेचं, असं काही नाही. शाळेचं खाजगीकरण होऊ शकत नाही. शिक्षण मंत्र्यांनी त्या बाबतीमध्ये स्पष्टपणे भूमिका घेतलेली आहे. दुसरा जो विषय आपण पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या नावानं सांस्कृतिक भवन राज्यभर धनगर समाजासाठी देतोय. गेल्या वर्षी आपण 50 सांस्कृतिक भवन ज्याची व्हॅल्युएशन 1 कोटी रुपये आहे. आता या वर्षी आपण 31 सांस्कृतिक भवन आपण सुचवलेले आहेत. त्यापैकी तुम्ही सांगितलेलं एक सांस्कृतिक भवन 1 कोटी रुपयाचं आपण या कोकणामध्ये सुचवलंय. मी कोकणातल्या 3 जिल्ह्यातल्या धनगर समाजाला आवाहन करतो की जिथं संख्या मोठी आहे आणि जिथं तुम्हाला चांगला फायदा होईल अशी काही ठिकाणं तुम्ही माझ्याकडे द्या. मी ग्रामविकास खात्याच्या माध्यमातून ते सगळे सांस्कृतिक भवन, जिथं मोठं ते सांस्कृतिक भवन आहे, जिथं लग्न होऊ शकतं, बैठक होऊ शकते, मिटिंग होऊ शकते, कुठलेही कार्यक्रम होऊ शकतात, अशी सांस्कृतिक भवन आपल्याला द्यायचे आहे. मी त्याच्या पुढे जाऊन मुख्यमंत्री महोदयांच्याकडे एक मागणी केली. ग्रामविकास खात्याच्या माध्यमातून पुण्यश्लोक अहिल्यादेवी सांस्कृतिक भवनची खूप प्रभावी योजना महाराष्ट्रात राबवली जाते. तसं नगर विकास खात्याच्या माध्यमातून जिथं महानगरपालिका आहे, जिथं नगरपंचायत आहे, नगरपालिका, नगर परिषद आहे, यासाठी महाराष्ट्रातल्या धनगर समाजासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सांस्कृतिक भवन नगर विकासच्या माध्यमातून तुम्ही मंजूर करा. आणि त्याला सुद्धा माननीय मुख्यमंत्री महोदयांनी ग्रीन सिग्नल दिलाय. येत्या काही काळामध्ये ती योजना लागू होईल. म्हणजे तालुका ठिकाण आणि जिल्हा ठिकाणी जिथं तुम्हाला बसायला जागा नाही तिथल्या सुद्धा योजना आपण लागू करून घेतोय. राहिला नंबर, माझ्या युवा मित्रांनी सांगितलं की कोकणातल्या धनगर समाजाला घरकुल नाही आणि ज्यांना घरकुल नाही त्याला जागा पण नाही. हा अत्यंत गंभीर विषय आहे.
आणि म्हणून राज्य सरकारनं यावर्षी धनगर समाजाला 25,000 घरं मंजूर केलेत. त्यातली 2300 घरं आता त्यांना पैसे मिळाले. मी मागच्या मीटिंगमध्ये सरकारला सांगितलं की 2300 घरांना तुम्ही पैसे दिले, पण राहिलेल्या 25,000 घरापैकी राहिलेल्या घरांना सुद्धा तुम्ही पैसे द्या. तर हिवाळी अधिवेशनामध्ये हे पूर्ण पैसे देण्याचं सरकारनं मान्य केलेलं आहे. तर मी तुम्हाला विनंती करतो की ज्या धनगर बांधवांना घरकुल नाही त्या बांधवांनी सगळ्यांनी अर्ज करावेत. ज्यांना घरासाठी जागा नाही त्यांना 50,000 रुपये सरकार देत आहे. ज्यांना घरासाठी जागा नाही त्यांना जागा घेण्यासाठी सरकार 50,000 रुपये देत आहे. तर असे काही ग्रुप असतील आपले 10, 20, 30, तर असे प्रस्ताव तुम्ही जिल्हा परिषदकडे करा. त्या जिल्हा परिषदकडे प्रस्ताव गेल्यानंतर मला सांगा, मी त्या माननीय मुख्य अधिकाऱ्यांशी बोलतो आणि ते प्रस्ताव मंजूर करून घेऊ. हे झाला महत्त्वाचा विषय. दुसरा विषय तुम्ही शेळ्यांच्या बाबतीमध्ये सांगितला. तर आपल्या राज्य सरकारच्या माध्यमातून या देशातली सगळ्यात मोठी धनगर समाजासाठी आपण योजना आणतोय 10,000 कोटीची, आणि त्याची आता प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. आता महामंडळ स्थापन होईल. जिल्ह्याच्या सहकारी संस्था आता स्थापन झालेल्या आहेत आणि या योजनेचा लाभ कोकणातल्या प्रत्येक धनगराच्या पोरांनी घ्यावा. ही योजना अत्यंत महत्त्वाची आहे. 75% आपण डायरेक्ट अनुदान देतोय. 1 लाखापैकी 25,000 रुपये तुम्ही भरायचे आहेत. ज्याचं 18 वर्षावर पूर्ण आहे आणि रेशन कार्डावरती नाव आहे, अशा सगळ्या धनगराच्या आपल्या लोकांना अर्ज करता येईल आणि त्या सगळ्या लोकांना योजना द्यायचं ठरलं आहे. त्यामुळं कोकणातल्या लोकांना आजपर्यंत कुठलाच फायदा झाला नाही. तर पहिल्यांदा 10,000 कोटीच्या योजनेमध्ये कोकणातल्या धनगर समाजाने, मेंढ्या इकडे चालत नाहीत पावसामुळं, तर शेळ्यासाठी तुम्ही अर्ज करा. एवढी तुम्हाला कळकळीची विनंती करतो. बोलण्यासारखं बरं आहे, पण मला अजून पुढं 2 सभा आहेत. पण मी कोकणातल्या सगळ्या लोकांना मी एवढंच आश्वस्त करतो, धनगराच्या आरक्षणाची लढाई अंतिम टप्प्यात आली आहे. ही लढाई आपल्याला कसल्याही परिस्थितीत जिंकायची आहे. जो कुणी अडवा येईल त्याला तुडवून आपल्याला पुढे जायचं आहे. लोकसंख्येच्या बळावरती जायचं आहे. लोकशाहीच्या ताकदीवरती जायचं आहे. किती जरी लांडगे आपल्या आडवे आले तर त्या लांडग्याला न जुमानता त्यांच्या डोक्यात काठी घालून आपल्याला पुढे जायचं आहे. ही गोष्ट कोकणातल्या तळ कोकणातल्या धनगर बांधवांनी लक्षात ठेवावी. तुमच्या प्रत्येक अडचणीमध्ये हा गोपीचंद पडळकर तुमची बाजू घेऊन ताकदीनं लढेल. मी नुसतं बोलत नाही, तर ती योजना करण्यासाठी भाग पाडलाय. अन्य काही विषय असतील, अन्य काही प्रश्न असतील तर तुम्ही मला, आपल्यातली बरेच मुलं माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत, तर त्यांच्या माध्यमातून तुम्ही अनेक प्रश्न मला द्या. माझे गोसावी समाजाचे आपले भटक्या विमुक्तातले भाऊ इथं उपस्थित आहेत आणि कोकणामध्ये 14 भटक्या जमाती आहेत. त्यांच्याशी माझं गाडीत येताना बोलणं झालं. तर त्या जमातीच्या प्रश्नावरती पण ज्यांची अडचण आहे, त्यामध्ये गोसावी असतील, त्यामध्ये गिरी असतील, त्यामध्ये डवरी असतील, त्यामध्ये वडार समाज आहे, त्यामध्ये बेलदार समाज आहे, त्यामध्ये जेवढे समाज असतील त्या सगळ्या समाजाला आव्हान करा. तुमचे जेवढे प्रश्न आहेत तेवढे माझ्याकडे द्या. मी सरकारने मागणी केली. आता परवाच्या बैठकमध्ये ओबीसीची बैठक झाली, त्या बैठकीमध्ये मी मागणी केली, या राज्यामधला जो भिक्षेकरी आहे, या राज्यामधला बहुरूपी आहे, या राज्यातला वासुदेव आहे, या राज्यातला जोशी, पिंगळ जोशी, कुडमुड्या जोशी, या नंदी बैलवाला, मर्याचा गाड्यावाला, कुडमुडा जोशीवाला, कडक लक्ष्मीवाला, अरे ह्यांना काय मिळालं सरकारकडून? मी मागणी करतोय, या भटक्या विमुक्तांना राज्य सरकारनं दर महिन्याला 5,000 रुपयाचं मानधन द्यावं. ही मागणी आम्ही सरकारकडे करतोय आणि सरकारनं बैठकीमध्ये शब्द दिलाय की येत्या हिवाळी अधिवेशनामध्ये या भटक्या विमुक्तातल्या लोकांसाठी, जे पालामध्ये राहतात, गावाच्या बाहेर राहतात, त्या लोकांच्यासाठी पहिल्यांदा महाराष्ट्र सरकार योजना करायला तयार झालंय. आणि काय तुमचे विषय असतील, तुमच्या काय सूचना असतील तर भटक्या विमुक्तांनी माझ्याशी संपर्क साधावा. मी तुमचा कार्यकर्ता आहे, माझी जबाबदारी आहे, माझं कर्तव्य आहे. भटक्या विमुक्तांचे, मायनर ओबीसींचे प्रश्न सभागृहात लावून धरणं हे गोपीचंद पडळकरचं काम आहे. मी ते काम प्रामाणिकपणे करेल. धनगरांची लढाई तर आम्ही लढू, धनगराची लढाई लढून आम्ही जिंकू, पण आमच्या बरोबर जे आमचे भाऊ आहेत सगळे, ज्यांच्या कपाळावरती भंडारा आहे ते आमचे सगळे भाऊ आहेत. ज्यांचा कुलदैवत खंडोबा आहे, ज्यांचा कुलदैवत ज्योतिबा आहे, ज्यांचा कुलदैवत बिरोबा आहे, ज्यांचं कुलदैवत धुळोबा आहे, हे जे सगळे आपले भाऊ आहेत, त्या सगळ्या भावांना एकत्रित करून धनगरांना नेतृत्व करायची जबाबदारी आहे. या सगळ्या छोट्या भावांना न्याय देण्याची महाराष्ट्रातल्या धनगरांची जबाबदारी आहे. ती जबाबदारी धनगरांच्या पोरांनी खांद्यावरती घ्यावी, एवढं या निमित्तानं बोलतो आणि थांबतो. येळकोट येळकोट, जय मल्हार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.